गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। शिक्षकांना भेडसावत असलेली टीईटी परीक्षा आणि संच मान्यतेमुळे निर्माण झालेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शासन गंभीर आहे। त्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। वर्धा जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना बंगलोर येथील अंतराळ संशोधन केंद्र इस्रो येथे अभ्यास सहल घडविण्यानिमित्त राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पालकमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष विजय कुंभे होते। विशेष अतिथी म्हणून कोल्हापूर जिल्हा शाखेचे माजी सरचिटणीस ज्योतिराम पाटील होते। जिल्हाध्यक्ष अजय बोबडे, सुधीर सगणे, नरेंद्र गाडेकर, अजय काकडे, चंद्रशेखर ठाकरे, प्रशांत निंबोरकर, प्रशांत ढवळे, श्रीकांत अहेरराव, प्रदीप देशमुख, श्रीकांत केंडे, पवन बानोकर, अजय मोरे, सुदेश खोब्रागडे, दीपक शेकार, राजेश महाबुदे, वैशाली देशमुख, स्मिता गेडे, वैशाली उरकांदे, नितीन डाबरे, मनीष ठाकरे आदी उपस्थित होते। शिक्षकांच्या टीईटी प्रश्नामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत तामिळनाडू शिक्षक भरती मंडळाने शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचे आयोजन जुलै महिन्यात केले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची भूमिका काय असावी यासाठी संपूर्ण राज्यात शिक्षक समितीच्या सर्व जिल्हा शाखांनी कार्यकारिणी बैठकीचे आयोजन शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी व रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी केले। या सभांमध्ये घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल। यावर्षी होणाऱ्या जनगणनेच्या संबंधाने स्तनदा माता, ज्या शिक्षकांना 1 वर्षापेक्षा कमी कालावधी सेवानिवृत्तीस आहे असे शिक्षक, यासोबतच दिव्यांग शिक्षक आणि वयस्कर महिला शिक्षिका यांना वगळण्यात यावे। सोबतच जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शिक्षकांसोबत सर्वच व्यवस्थापनाच्या शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही जनगणनेच्या कामात नियुक्ती द्यावी। केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांनाच नियुक्त करू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। संच मान्यतेच्या नवीन धोरणामुळे राज्यात अनेक शाळात उच्च प्राथमिकच्या वर्गांसाठी शिक्षक राहणारच नाहीत। कोकणामध्ये या संबंधाने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो शाळा शिक्षकाविना राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, मत्स्य विकास मंत्री नामदार नितेशजी राणे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाला यश येऊन कोकणातील शाळांच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नामदार दादाजी भुसे यांचे दालनात कोकणातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचेसह नामदार उदयजी सामंत, नामदार नितेशजी राणे यांचे मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली। यासाठी राज्य शिक्षक समितीचे सरचिटणीस राजन कोरगावकर, विभाग प्रमुख अंकुश गोपणे, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल गवस, रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष दीपक शिंदे, पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजू महाले, रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय येलवे यांचेसह राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी प्रयत्न केले। सोबतच कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे। 7व्या वेतन आयोगातील महागाई भत्ता 50% वर गेल्यामुळे 1% अतिरिक्त घरभाडे भत्ता शासनाने मंजूर केला आहे। परंतु राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने 12 फेब्रुवारी रोजी राज्याचे प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून दिला। त्याबद्दल शिक्षक समितीच्या वतीने माननीय शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे आभार मानले आहेत। संच मान्यतेतील त्रुटी आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली। तसेच शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश वरोकर, जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश देशमुख, शिक्षक नेते विजय टोहरे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत अकोत, जिल्हा पदाधिकारी संजय इंगळे आदी सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवळी तालुका शाखेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते। वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी राज्य पदाधिकारी सुधीर सगणे, नागपूर विभागीय उपाध्यक्ष अजय मोरे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे, चंद्रशेखर ठाकरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका शाखेचे अध्यक्ष मनीष ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, तालुका सरचिटणीस रवींद्र कुटे, रुपेश हारगोडे, संजय गायचारे यांचेसह अनेकांनी प्रयत्न केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टीईटीच्या संबंधाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर जिल्हा कार्यकारिणीच्या मीटिंग घेण्यात आल्या, त्याची क्षणचित्रे। पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा पतसंस्थेच्या संचालक पदावर पुरंदर तालुका शाखेचे अध्यक्ष सुनील तात्या कुंजीर, भोर तालुक्याचे अध्यक्ष सुरेश खोपडे आणि दौंड तालुका शाखेचे नेते नितीन लोंढे यांची निवड करण्यात आली। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार।